कोण आहे आणि ख्रिस्त माझ्यामध्ये कोण आहे. आज कित्येक महिने झाले आम्ही इथे येत आहोत आणि या ठिकाणी येत असताना कित्येक मंडळ्या कित्येक कुटुंब इथं येऊन आशीर्वादित होऊन गेलेले आहेत. पण जे ख्रिस्तामध्ये आहे आणि ज्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे त्यांच्या जीवनाचे काय गुणधर्म आहेत ते आज आपण पाहणार आहोत. योहानाचं पुस्तकाचं 15वा अध्याय काढूया. पहिल्या वचनापासून आता 3ऱ्या वचनापर्यंत. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. तो माझातला फळ न देणारा प्रत्येक वाटा काढून टाकतो आणि फळ देणारा प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्माण करतो. ते वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झाला आहात. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप कोण आहे? माळी आहे. माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक पाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक पाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो काय करतो? त्याला साफसूफ करतो. त्याला साफसूफ करतो. आज एक अधिकार प्रभू तुम्हाला आणि मला देऊ इच्छित आहे. आज एक अधिकार प्रभू येशू तुम्हाला आणि मला एक देऊ इच्छितो. कसला अधिकार आहे हा? ख्रिस्ती जीवनाचा अधिकार. ख्रिस्ती जीवनाचा हा अधिकार आहे जो प्रभू येशू तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. कशा प्रकारे अधिकार माझ्या जीवनामध्ये काम करू शकतो किंवा कशा प्रकारे मी प्रभूमध्ये आणि प्रभू माझ्यामध्ये आहे हे प्रगट होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण एक वचन वाचणार आहोत. वचन आहे, थँक्यू जी, पाचवं वचन वाचूया. मी बेल आहे, मी पाटे आहे. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो. जो माझ्यामध्ये राहतो मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. आता फळ म्हणजे काय? किंवा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ माझी जीवनशैली, माझं बोलणं, माझं वागणं, माझं प्रत्येक काम करणं ते बदललेलं आहे. माझं प्रत्येक आचरण हे बदललेलं आहे. तर मी ख्रिस्तामध्ये, कारण प्रभू येशू ख्रिस्त ते 33.5 वर्ष या जगामध्ये दुसरं काही करायसाठी आला नाही. तो तुमच्या आणि माझ्यासाठी फक्त प्राण देण्यासाठी आला नाही, चालण्याचा मार्ग फक्त मोकळा करण्यासाठीच नाही आला. तर त्याने तुम्हाला आणि मला एक जीवनशैली दिलेली, एक लाईफस्टाईल दिलेली, एक जीवनशैली जगण्याची पद्धत दिलेली. कशा प्रकारे जगू शकतो आपण आणि कशा प्रकारे अशा रीतीने जगल्यानंतर आपल्याला काय अधिकार आहे आणि ते अधिकार आपल्या जीवनामध्ये काय काय मोकळे करू शकतो आणि काय काय आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आणू शकतात त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रॅक्टिकल दाखवलं. प्रदर्शन स्वतःच त्यांनी काय केलंय? प्रॅक्टिकली त्याने ते करून दाखवलेलं आहे की असं वागल्यानंतर असं होतं. म्हणून तो म्हणतो की तो माझ्यासाठी पुरेसा आहे. ही इज सिग्निफिकंट, ही इज सफिशियंट फॉर मी, ही इज सफिशियंट फॉर मी. तो माझ्यासाठी पुरेसा आहे. कसा तो प्रभू येशू तुमच्या आणि माझ्यासाठी पुरेसा आहे? कसा तो माझ्यासाठी तुमच्यासाठी पुरेसा आहे? तो म्हणतो तुम्ही मला निवडलं नाही, तुम्ही तुम्हाला निवडलं है ना. 16व्या वर्षामध्ये म्हणतो आय हॅव बीन चोजन अँड अपॉइंटेड टू बेअर फ्रूट. तुम्हाला आणि मला त्यांनी निवडले कशासाठी? फळ उत्पन्न करण्यासाठी. आणि तो एक स्वतः एक उदाहरण आहे म्हणून आपण फळ उत्पन्न करू शकतो. आता हे फळ म्हणजे काय? फळ म्हणजे एक जीवनशैली. आपण नेहमी फळ म्हटलं की आपल्याला वाटतं पवित्र आत्म्याचं प्रीती, शांती, ममता, इंद्र. नाही, एवढंच नाही. फळ म्हणजे एक जीवनशैली. इट इज ते कशी एक पद्धत आहे जीवन जगण्याची. आणि ते जीवन जगत असताना आता मी रिसेंटली काही परमेश्वर मला काही अशा लोकांमध्ये घेऊन जाते, अशा फॅमिलीजमध्ये घेऊन जात आहे जिथे प्रभू मला दाखवत आहे की वेन यू हॅव अ लाईफस्टाईल व्हॉट हॅपन्स. तुझ्याकडे जर एक जीवनशैली असेल तर काय? उदाहरणं आहेत, उदाहरणं. 15 वर्ष झाले ख्रिस्ती लोक आहेत, 15 वर्ष झाले विश्वासामध्ये, बाप्तिस्मा घेऊन 15 वर्ष झाले. पण आज काल आम्ही जेव्हा त्यांच्या घरामध्ये गेलो तर त्यांच्या घरामधले ते सिस्टरवरती दुष्ट आत्मा होता.
तो काल बाहेर आला. आणि मग तिचे लेकरं लहान, म्हणजे 15 वर्ष झाले, लेकरांनी लहानपणापासून पाहिलं आपल्या आईवर की बाबा हे विश्वासात आल्यानंतर त्यांचं जीवन बदललं, सगळा पैसा आला, सगळं आलं, समृद्ध झाले, एवढं सगळं झालं. दुष्ट आत्मा गेला. मग मी त्याला दुष्ट आत्म्याला जास्त हे करू दिलं नाही. मी त्या म्हटलं हजबंड वाईफला म्हटलं तुम्ही काम करा, तुम्ही सोमवारी मला येऊ भेटा, मी तुम्हाला वेगळं करतो मुलांसमोर, हे नको. काय कसल्या प्रकारची जीवनशैली? ही जीवनशैली अशी आहे जी आपल्याला दाखवते की देव जर तुमच्या संगती आहे तर तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. प्रभूला मी स्वीकारणं माझ्या तोंडामध्ये फक्त प्रत्येक वेळेस प्रभूचंच नाव आहे. हो हालेलुया, धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू, एवढं बोलल्यानंतर तुम्ही जीवन बदलत नाही, तुमचं जीवन बदलत नाही. तुम्ही नुसतं प्रार्थना करताय, तुम्ही नुसतं बायबल वाचताय, पण वागायचं तसंच वागताय, बोलायचं ते तेच बोलताय, करायचं तेच करताय, बदलत नाही. त्याच्याने काय होतं? जीवन बदलत नाही. जैसे ते वैसे, जैसे ते वैसेच आहे. बघा पहिले करेल याचा 3रा अध्याय 16 वर्ष म्हणतो, हे शरीर माझं मंदिर आहे म्हणतो. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे आणि जो या शरीराचा नाश करणे त्याचा नाश करतो. प्रभू येशू पाऊल स्पष्ट रीतीने तुम्हाला आणि मला सांग की तुमचं आणि माझं शरीर देवाचं काय मंदिर आहे आणि जो या शरीराचा नाश करेल त्याचा मी नाश करतो. 6व्या अध्यायामध्ये 11व्या वर्षामध्ये पण हेच लिहिलंय, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, पवित्र आत्म्याचं घर आहे, जो याचा नाश करेल. मी एका सिस्टरला म्हटलं, सिस्टर मी तिला नियर अबाउट असा मी 2014-15 पासून त्या सिस्टरला ओळखत आहे. त्या सिस्टरला म्हटलं, सिस्टर तुम्ही ज्या आधी खूप कर्म केलेत, मी माझ्या डोळ्यांनी ते पाहिले, आज तिचे लेकर तेच करत आहे. माझ्याकडे आली, माझ्याकडे रडून म्हणते, मास्टर तुम्हाला तर माहिती मी किती कष्टामधून वर आले, काय आले, कसं काय केलं. मी म्हणते तुम्ही जे काही केलं ना ते आज तुमचे लेकर, वाईट वाटून रडू तर बिलकुलच नाही. मग माझ्या मुलांचा नाश व्हायला, नाश होताना मी पाहू का? म्हटलं नाही, तुम्ही त्यावेळेसही पश्चाताप केला नाही, आजही तुम्ही पश्चाताप करत, तुम्ही पस्तावा करताय. पस्तावा आणि पश्चातापामध्ये खूप मोठा फरक आहे. पश्चाताप म्हणजे पास्टर मी चुकले, प्रभू मी चुकलो, आता इथून पुढे मी असं वागणार नाही, मी असं बोलणार नाही, मी असं चालणार नाही, माझ्या तोंडावरती माझा ताबच नाही, मला मी असे शब्द कधी बोलतो. म्हणजे याचा अर्थ कोणीतरी दुसरा माझ्याद्वारे बोलत आहे, साध्या भाषेत आहे ना. मला बोलायचं नाही येते, पण कोणीतरी दुसरा माझ्यामध्ये आहे, तो बोलतोय माझ्याद्वारे. करेक्ट ना? मग जर असं असेल मग आपण प्रभूचे लोक होऊ शकतो का? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो काय करतो? फळ देतो. कुठल्या प्रकारचं फळ? जो तुमचा ऐकतोय तो काय बघतोय? मग ते लेकरू असू दे, तो मुलगा असू दे, मुलगी कोणी असू दे, काय पाहत आहे? देव पाहत आहे तुमच्यामध्ये, त्या ख्रिस्ताला पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्यामध्ये राहतो व जो ज्याच्यामध्ये मी राहतो तो फळ. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 3ऱ्या वर्षामध्ये, हे वचन तुम्ही आता ऐकलं म्हणून तुम्ही काय कराल? 3ऱ्या वर्षामध्ये स्पष्ट म्हणतो, शुद्ध म्हणजे काय? हे वचन फक्त ऐकलं नाही, हे आत्मसात केलं आणि मग जर बदललं. म्हणून बायबल सांगतो किती, हा जो 15वा अध्याय आहे हा शेवटची रविवार, हा गुरुवारचा रविवार आहे, गुरुवारचा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच रात्री करून देणार आहे. पण अख्खे 3.5 वर्ष शिष्यांनी हजामजा केली प्रभू येशू ख्रिस्तावर. त्यांनी मेलेल्यांना उठताना पाहिलं, त्याने आंधळ्यांना बरं होताना पाहिलं, लंगड्यांना त्याने बरं करताना पाहिलं. एका कुबड स्त्री 12 वर्ष 18 वर्ष कुबडी येते, तिला बरं होताना पाहिलं. 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीचा विश्वास त्याने पाहिला. हे सगळं शिष्याने पाहिलं आपल्या डोळ्याने. तरी ते प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारत. म्हणून बायबल सांगतो हे शेवटचे प्रभू येशू ख्रिस्ताचे काही अध्याय, त्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट रीतीने त्यांच्याशी बोलतो. एकदम स्पष्ट, तुम्ही जर शुद्ध ऐकत आहात आणि त्याप्रमाणे वागायला तयार आहात, बदलायला तयार आहात, तर तुम्ही शुद्ध आहात. तो म्हणतो बोलत आहे, तर तुम्ही शुद्ध आहात. मास्टर मी बदलायला तयार आहे. काय बदलायचं?
खूप लोकांचा हा प्रश्न, काय बघताय? आरशासमोर ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस आपल्याला कळतं काय बघताय. जर आपला बाप्तिस्म झाला असेल तर प्रभू आपल्याला प्रगट करतो, तो आत्मा आपल्यामध्ये आहे. तो आपल्याला दाखवतो की बघ, हा स्वभाव आहे तुझा वाईट आहे, हे वागणं तुझं वाईट आहे, तू असं बोलतेस लोकांना, हे चुकीचं आहे, असं नाही वागायचं, असं नाही बोलायचं. जर आपण अशा रीतीचं जीवन अजूनही जगत आहोत तर मग आपलं फळ देणारे लोक, ख्रिस्त आपल्यामध्ये राहून आपलं शरीर त्याचं मंदिर होऊ शकत नाही. हे मंदिर त्याचं, हे शरीर त्याचं मंदिर होऊ शकत नाही. बघा, आज दुसरे करीन त्याचा 5वा अध्याय 17 ते 21 या वर्षावर तो काय म्हणतो. दुसरे करीन त्याचा 5वा अध्याय. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो कोण आहे? नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आहे, पहा सर्व नवीन झाले. झालं का नवीन? बाप्तिस्म झाला, अजून त्रास सुरू झाला. काय प्रभू येशूकडे काय दम नाही, पावर नाही. पावर प्रभू येशू ख्रिस्ताकडे नाही, आपल्याकडे काय नाही. आपण त्याला पूर्णपणे समर्पितच नाही, आपण त्याला पूर्ण जीवन दिलंच नाही. आपण एका स्वार्थापोटी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलो. कित्येक लोकांचं जीवनामध्ये स्वार्थ काय? आरोग्य स्वार्थ आहे, चमत्कार स्वार्थ आहे, अरे आमची परिस्थिती बदलावी म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ता. कित्येक लोक याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे. प्रभू येशू ख्रिस्ताने नाही म्हटलं नाही त्या गोष्टीचं. यस या, पण नंतर बदला. तो म्हणते वचन घेतल्यानंतर, चमत्कार झाल्यानंतर, आरोग्य मिळाल्यानंतर पकडून राहा मला. मी तुमच्यामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहायला पाहिजे. तुम्ही एक नवीन उत्पत्ती झालं पाहिजे. निकोदेमस हा साधारण माणूस नाहीये, तो लोकांना शिक्षण द्यायचा या बायबल की असं वागायचं, असं करायचं, आई वडिलांचा मान राखायचा, आपल्या शेजाऱ्याशी वैर करायचं नाही, त्याला क्षमा करायचं. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचं प्रत्येक गोष्ट तो शिकवणारा होता. निकोदेमस हा शिक्षक होता, तो शिकवणारा होता. तो निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला म्हणतो की बाबा, तुला देवाच्या राज्यामध्ये जर प्रवेश हवाय तर तुला नवीन जन्माचा अनुभव पाहिजे. यू हॅव टू हॅव अ न्यू लाईफ एक्सपिरियन्स. तो म्हणतो परत माझ्या आईच्या गर्भात जाऊ. म्हणजे बघा किती हुशार माणूस, बावळ प्रश्न विचारतो. नवीन जन्म म्हणजे काय? कारण त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानला ऐकलं नाही असं होणारच नाही. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. माझ्या मागून आता एक आहे जो तुमचा बाप्तिस्मा फक्त पाण्याने नाही करणार, तर तो अग्नीने करेल. कशासाठी? तुम्हाला नवीन जीवन हवंय. आणि हे जीवन या जगामध्ये, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये जर आपण आहोत तर आपला पहिला वैरी कोण आहे? सैतान आपला पहिला वैरी. आणि जर आपण सैतान देहामध्ये आहोत तर आपला पहिला वैरी आपण स्वतःच आहोत. जे लोक देहामध्ये आहेत त्यांचा पहिला वैरी सैतान नाही, स्वतः त्यांचे पहिल्या वैरी. आपल्या पहिल्या वैऱ्यावरती आपल्याला काय त्याचा विजय मिळवायचा, आणि तो विजय प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती मिळवून दिला. आपल्या देहावरती विजय मिळाला पण त्याने शिकवलेला आहे. आणि तो सैतान जो सर्पासारखा आपल्या पायाखाली तुडवण्यासाठी त्याला प्रभूने तयार करून ठेवलेले, त्याला असं कासं करून ठेवले की तो तुमच्या आणि माझ्या पायाखाली. पण का तो येत नाही पायाखाली? त्याचं एकच कारण, मी बदलत नाही. मी कसं बदलायचं? मी प्रभूचं वचन माझ्या जीवनामध्ये दिवस रात्र वचन मला बदलायला पाहिजे. हे वचनाद्वारे मी स्वतःला, मास्टर मला आई वाचायला येत नाही, लिहायला येत नाही, ऐकायला का नाही येत नाही? ऐकू शकतो आपण. देवाचं वचन ऐकण्यामध्ये आणि त्याप्रमाणे आचरण करण्यामध्ये एकच वचन. मी कित्येक वेळेस एक अध्याय ज्यावेळेस वाचतो, एक अध्याय माझ्याशी 15वा अध्याय मला आठवत नाही मी किती वेळेस वाचतो, पण ज्या वेळेस मी वाचतो त्या प्रत्येक वेळेस मला नवीन प्रगतीकरण, नवीन रीतीने तो माझ्याशी बोलायला सुरुवात. कारण हा देव हा प्रत्येक वेळेस, ते जे वचन आहे ते प्रत्येक वेळेस नवीनीकरणामध्ये आपल्याला प्रेझेंट, नवीन तो प्रेझेंट करणार आहे. बघा तो पुढे काय म्हणतो, 17 पासून पुढे वाचूया. जुने ते होऊन गेलेले आहे, पहा ते सर्व नवीन झाले आहे. हे सर्व देवापासून आहे. त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि या समेटाची सेवा दिली. देव
ख्रिस्तामध्ये जगाची स्वतःचा समेट करीत होता. मनुष्याची पापे त्याच्या विरुद्ध मोजत नव्हता आणि त्याने आम्हाला समेटाचा संदेश दिला आहे. कुठला संदेश आहे? तुम्ही पापी नाही. हा सगळ्यात मोठा संदेश. तुमच्यावरती पाप अधिकार करू शकत नाही. आपण चुकीच्या गोष्टींमध्ये जीवन जगत होतो. आपण वाईट करत होतो. जे देवाच्या विरुद्ध होतं ते सगळं करत होतो. पण प्रभू म्हणतो मी तुम्हाला त्या सर्व गोष्टीपासून क्षमा करतो जर तुम्ही माझ्याकडे आले, जर तुम्ही माझ्यामध्ये आलेला आहात किंवा तुम्ही आणि मी एक आहोत. म्हणून उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 27 वर्षामध्ये तो त्याने मनुष्याला निर्माण केला. त्याने म्हटलं जाऊन पृथ्वी व्यापून जा, अधिकार गाजवा. काय करा? अधिकार गाजवा. हा पोझिशन होतं. सगळ्या गोष्टीवरती तुम्ही काय करा? अधिकार. प्रत्येक गोष्टीवरती तुमचा अधिकार असू द्या. दोन तुझे माझ्यामध्ये आहेत आणि मी त्यांच्यामध्ये आहेत. हे सर्व देवाचे लेकरं आहेत. रोम 8वा अध्याय 11 ख्रिस्त येशूमध्ये जे आहेत त्यांना सर्वांना एक वेगळा अधिकार मिळालेला आहे. आपण कोण आहोत? आपण त्याची हस्तकृती आहोत. एफेस 2:10 मध्ये तो म्हणतो तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताच्या कामासाठी त्याच्या उपयोगाची हस्तकृती आहात. एफेस 2:10 मध्ये तो म्हणतो तुम्ही आणि मी ख्रिस्ताची हस्तकृती, त्याच्या कार्यासाठी त्याच्या उपयोगाचं पात्र होण्यासाठी निर्माण केले. तो म्हणतो तुमचं शरीर त्याचं मंदिर आहे. तुमचं आणि माझं शरीर त्याचं मंदिर आहे. तुम्ही आणि मी एक पात्र होतो, ज्याचा पात्राचा उपयोग कोण करतो? देव. प्रभू येशू आपल्या या पात्राचा उपयोग करू शकतो. तो म्हणतो तुम्ही माझे सहचारी आहात, सहकारी. तुम्ही माझे सहकारी आहात. यू आर को-वर्कर ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताचे सहकारी आहात. 1 तिमोथी 5 अध्याय 18 तुम्ही माझे साक्षीदार व्हा म्हणून. प्रेषितांची कृत्याचं पहिला अध्याय. पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरत तुम्ही काय व्हा? साक्षीदार. सांगायसाठी जीवनशैली कशी बदलेल, कशी बदलेल? पहिली गोष्ट मला अधिकार घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मला हे समजणं गरजेचं आहे की माझा पिता जगिक नाही, माझा पिता स्वर्गीय आहे. माझा पिता जगिक नाही. जगाच्या आईवडिलांनी मला जन्म दिला, पण त्यांना जन्म देण्यासाठी कुणी प्रेरणा दिली? माझ्या पित्याने, माझ्या स्वर्गीय पित्याने. माझा पिता स्वर्गीय आहे. मी जर ख्रिस्त येशूमध्ये आहे तर माझा पिता स्वर्गीय आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याने माझ्यावर एवढी मोठी प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की मी पापामध्ये जीवन जगू नये, तर मी अधिकाराचं जीवन जगावं. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला आपल्या अधिकारामध्ये यायचं आहे. कसला अधिकार येतो? ख्रिस्तामध्ये असणार आहे. म्हणून ख्रिस्ताच्या नावाने जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही माझ्या नावाने जे काही मागत ते मी तुम्हाला देतो. आपण ख्रिस्ताच्या नावाने दुष्ट आत्मे देखील पळवतो, रोग बरे होतात ख्रिस्ताच्या नावाने. कुठला मनुष्य करू शकत नाही. तो म्हणतो त्या नावामध्ये इतकं सामर्थ्य. कलेचे इथे पत्र लिहित असं पळवतो, त्या नावामध्ये इतकं सामर्थ्य की प्रत्येक दुष्ट आत्मा, प्रत्येक बंधनं तुटले जातात. तिसरी गोष्ट तो म्हणतो तुम्ही माझी हस्तकृती आहात. एफेस 2:10 आपण त्याची हस्तकृती आहे. आज आपल्याला मिळालेला काय जीवनशैली, आपण त्याची हस्तकृती आहोत. पाचवी गोष्ट आपण साधारण वी आर फ्रेंड्स ऑफ जीसस. आपण त्याचे मित्र देखील आहोत. तो आपल्याशी बघा अब्रामाने इतकं परमेश्वराशी समर्पण केलं. असा तो विश्वासी होता. परमेश्वर ज्यावेळेस सदोम गमोरचा नाश करायला चाललेला तो म्हणतो मी अब्रामापासून. म्हणजे विचार, एका दुसऱ्या देशाचं कार्य करायला परमेश्वर चाललेला आहे आणि विचार करतो की मी पृथ्वीवरती अब्रामासारखा विश्वासी कोण नाही. तो माझा मित्र झालेला आहे. मी त्याच्याशी डायरेक्ट बोलू शकतो. इज लाईक माय फ्रेंड. वाय कांट आय, हाऊ कॅन आय डू थिंग्स विदाउट इन्फॉर्मेशन. हो, तो मी कुठली गोष्ट करण्या अगोदर मी अब्रामाला सांगितलं पाहिजे, कारण तो माझा मित्र. एका मित्राप्रमाणे परमेश्वर अब्रामाला सांगतो की मी आता जाऊन सदोम गमोरचा नाश करणार. मग अब्राम मध्यस्थी करत आहे. बघा, विचार करा. ही एव्हरी टाइम प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्या शिष्यांना म्हणतो आता मी तुम्हाला शिष्य म्हणत नाही, तुम्ही माझे मित्र आहात.
याच 15व्या अध्यायामध्ये शेवटच्या भागामध्ये आपण पाहतो. तर आता मी तुम्हाला शिष्य म्हणत नाही, तर तुम्ही माझे मित्र आहात. का तो असं म्हणता? कारण मित्राला प्रत्येक अधिकार आपल्या मित्राचा तो अधिकार आहे, ती जीवनशैली जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ इच्छितो. आपण त्याचं मंदिर आहोत. हे शरीर त्याचं मंदिर आहे. या शरीराचं जोपासना करणं, याची काळजी घेणं हे कुणाचं काम आहे? देवाचं नाही. एक ब्रदर म्हणतात देव काळजी करा, देव काळजी, देव कधीच करत नाही. तो म्हणतो तुझं शरीर माझं मंदिर आहे, तुला काळजी करायची. त्या शरीराची काळजी आपल्याला करायची. आपल्याला आपल्या शरीराची काळजी करायची. ही जीवनशैली, ही जीवनशैली जी प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आपण त्याच्या उपयोगाचं पाहत राहू. हालेलुया. त्याच्या उपयोगाचं पाहत राहू. आपण त्याच्या उपयोगाचं पाहत राहू. जर त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहोत तर त्याच्या उपयोगाचं पाहत राहू. हालेलुया. त्याच्या उपयोगाचं पात्र होणं, त्याला म्हणणं होय प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो, माझी इच्छा नाही. पात्र होणं म्हणजे काय? प्रभू मला हे सगळं पाहिजे, ही लिस्ट आहे, तर लवकर आणून दे, असं नाही. प्रभू मी नाही तू, मी नाही तू. त्यावेळेस असं मानण्याचं धैर्य सुरू होईल. प्रभू मी नाही तू. या दिवशी आपण त्याचे पात्र. बघा जगामध्ये तुम्हाला क्लेश आहे, माझ्यासाठी तुम्हाला क्लेश आहे. माझ्यासाठी आपण प्रभूचं कार्य करत असताना लोक आपल्याला छळ करतील, लोक आपल्या विरुद्ध बोलतील, सगळं होईल. छळ आहे पण धीर धरा, मी जगाला जिंकले. याचा अर्थ काय? याचा अर्थ जर तुम्ही माझे पात्र आहात तर त्या पात्राची काळजी मला माहिती कशी घ्यायची. डोंट वरी. आपल्याला काय वाटतं? आपल्या घरातलं रेशन संपलं, प्रभू म्हटलं हा धीर धरा मी तुम्हाला देणार आहे. अहो त्याच्यासाठी बोललंच नाही. तुम्ही स्वतःला इक्विप केलं नाही, तुमच्याकडे तेवढं टॅलेंट नाही आहे, तुम्ही स्वतःचं शिक्षण वाढवलं नाही, तुम्हाला जगाच्या हिशोबाने तुम्ही स्वतःला बदलत नाहीये. म्हणून तुमच्या घरामध्ये रेशन येत. जगामध्ये प्रत्येक असं सांगितलं असतं की काम करायची गरज नाही, तुम्ही असंच कमवू शकता. ज्याच्याकडे डोकं आहे तो कमवू शकतो. स्पष्ट रीतीने असं प्रदर्शन. ज्याच्याकडे डोकं आहे तो कसाही पैसा कमवू शकतो. आपण पाहतो रस्त्यावरचे भिकारी, आज सकाळी देताना आम्ही डिस्कस करतो. ज्याच्याकडे डोकं आहे ते पैसे कमवतात. आणि आपण होतो आपण प्रामाणिक प्रभू येशू आपल्याला देणार. प्रभू येशू नाही देणार, कारण आपण डोकं वापरत नाही, आपण बुद्धीचा वापर करत नाही. जी बुद्धी त्याने आपल्याला, जे ज्ञान त्याने तुम्हाला आणि मला, ते ज्ञान जर तुम्ही आणि वापरत नाही तर काय उपयोग? आपण त्याचे पात्र होऊ शकतो, त्याच्या उपयोगाचे पात्र होऊ शकतो. अजून एक वाक्य वचन 1 तिमोथी 5:18 वचन काय सांगतो? शास्त्रात सांगितले की बैलमळणी करीत असतात त्याला मुख्य आणि कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. देवाचा कामकरी देवासाठी, देवाकडून मिळण्याच्या मजुरीसाठी योग्य आहे. देवाचा काम म्हणून बायबल स्पष्ट रीतीने सांगतं कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. त्याला मिळण्यासाठी जी मजुरी परमेश्वर ठेवली. आपण देवाच्या राज्यामध्ये जर काम करतो तो 100% तो आपल्याला दिल्याशिवाय लागणार. देवाच्या राज्यामध्ये जर तुम्ही काय करताय, तुम्ही थोडंसं तरी केलं तरी परमेश्वर त्या थोड्याबद्दल तुम्हाला डेफिनेटली आशीर्वादित केल्याशिवाय राहणार. तो 100% तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार. म्हणून बायबल स्पष्ट रीतीने सांगतो ख्रिस्त येशूमध्ये जर आपण आहोत तर आपल्याला एक वेगळा अधिकार आहे. आपल्याला एक वेगळा अधिकार, एक जीवनशैली त्याने दिलेली. आपण हेरिटेज आहोत. 1 पेत्राचा 5 अध्याय 3 वचन काय सांगतो? आपण त्याची हस्तकृती फक्त नाही तर आपण त्याच्यासाठी एक हेरिटेज आहोत. आपण त्याच्यासाठी एक मौल्यवान. तो आपल्याकडे एक हेरिटेज सारखा फक्त एक मौल्यवान सारखं. बघा वाचा ते 1 पेत्र 5. कळपाचे कित्ते माळाचं पान. तुम्हाला मी काय केलंय? एक कित्ता म्हणून मी तुम्हाला, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला
ठेवलं. एक जीवनशैली म्हणजे माझ्याकडे पाहून तुम्ही उदाहरण देऊ शकता की आमचे पास्टर असे करतात, आमच्या पास्टरकडे तुम्ही घेऊन या, आमचे पास्टर तुम्हाला मोठं करतील, आमच्या पास्टरकडे तेवढं पॉवर आहे, आमचे हे किस्सा परमेश्वर तुमच्या देखील जीवनामध्ये फक्त मास्टरना दिलेलं नाही. प्रत्येक माणूस हा अभिषेक, हा अपवित्र आत्मा प्रत्येकावरती समान उतरलेला आहे. किंवा पास्टरला वेगळा आणि ब्रदरला वेगळा, सिस्टरला वेगळा असं कधीच नाही. प्रत्येकाला इक्वली पाहतो. देव जेव्हा वरून कुणाकडे पाहतो तर तो बघत नाही पास्टर वेगळा, लेडर वेगळा किंवा मेंबर वेगळा, बिलीवर विश्वास प्रत्येकाला असा देव आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण स्वतःला काय केलं पाहिजे, एका जीवनशैलीच्या की आपण लोकांसमोर आपलं जीवन एक उदाहरण आहे, एक उदाहरण आहे. आणि लोकांनी आपलं उदाहरण द्यायला पाहिजे की तो भाऊ बघा, तो बहीण जीवामध्ये ते वाढत बदलत ही जीवन जगासमोर आपल्या घरच्यांसमोर एक किस्सा. आज आमच्या घरामध्ये जर काही आजार पण आलं तर आमच्या घरचे म्हणत नाही माझ्या डॉक्टरकडे, माझ्या युवती पाहिलं लोकांना त्यावेळेस ते डॉक्टरच्या आधी तुमच्याद्वारे ते हात मारलं हे सगळ्यात मोठं आपण तो किस्सा बोलतो. काही जरी झालं तरी आपल्या घरच्यांना विचार नाही पडला पाहिजे की त्याला डॉक्टरकडे जाऊ. कित्येक लोक ज्यावेळेस काही त्रास झाला पहिलं मला फोन करतात. मी म्हटलं अरे थांबा थांबा, हे इन्फेक्शन आहे, तुम्ही जाऊन डॉक्टरकडे जा. म्हणजे विश्वास कसा आहे, किस्सा कशावर लोकांना जर किस्सा तर जीवनशैली आहे. देव आपला उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. संपवतो मी, लगेच संपवतो, जास्त वेळ नाही. गरमच एवढं होतं काय फिलिपे इफिस काढा, इफिस दुसरा अध्याय काढा, इफिस दुसरा अध्याय 6व्या वचनापासून पुढे वाचा. काय म्हणतो तो 6व्या वर्षामध्ये, देवाने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनात उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर असणाऱ्या बसवले, त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसवले असते. यांनी असं लिहिलेलं आहे या भाषांतरामध्ये, देवाने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनामध्ये उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसवले, कारण आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. विचार करा, आता तुम्ही अशा ठिकाणी आहात, अशा ठिकाणी बसलेले आहात ज्या ठिकाणी तुम्हाला कुठली गोष्ट फक्त विचार आला तर कोणती गोष्ट तुमच्यासमोर. परमेश्वर बायबल सांगतो, देव बोलला आणि सृष्टी निर्माण. देव म्हटला की चला आता आपण एक वाघ निर्माण करू, लगेच वाघ आला. देवाने निर्माण आहे शब्द, एक वाघ निर्माण होते, मग एक वाघ. तुम्ही जर ज्या ठिकाणी हे सगळं झालं ते आहे स्वर्ग, स्वर्गातून परमेश्वराने सगळं निर्माण. आणि बायबल या ठिकाणी असं सांगतं की तिथे तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रस्थापित झाले. म्हणजे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की तू पृथ्वीवर जे काही बांधशील ते स्वर्गामध्ये मी बांधते, तू पृथ्वीवर जे काही मोकळं नसेल ते स्वर्गामधून मोकळेल. त्याचं एक उदाहरण घेत आहे.
की तुम्ही इथं स्वर्गीय स्थानामध्ये त्या सिंहासनामध्ये प्रस्थापित आहात. तुम्ही फक्त बोलायची गरज, तुमच्याकडे ते ही जीवनशैली, ही जीवनशैली, ही लाईफस्टाईल परमेश्वर आपल्याला देऊ शकतो की आपण जे काही विचार करू हे आपल्याला मिळणार. आम्हाला फक्त विचार करायची गरज असते की बाबा लय दिवस झाले आम्ही हे खाल्लं नाही. तुम्हाला मी लिहून देऊ शकतो की त्याच दिवशी आम्हाला ते मिळतं. प्रभू देतोच देतो. का? तो शब्द पडू देणारा देव नाही, तो शब्द उचलणारा देव नाही, तो शब्द उचलणारा देव. का? कारण एक जीवनशैली आहे तुमच्याकडे. जीवनशैली म्हणजे काय माहिती का? अधिकार आहे. तो अधिकार आहे. त्या अधिकाराचं महत्व म्हणतो स्वर्ग मी तुझ्यासाठी खाली आहे. स्वर्गाचं अख्खं सैन्य तुझ्या एका शब्दाच्या मागे काम करायला सुरुवात आहे. कारण तू तिथे बसलेला आहे. तू कुठे बसलेला आहे? तो म्हणतो त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसवले. कारण आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. कारण आम्ही काय आहोत? ख्रिस्त आपल्यामध्ये, आपण ख्रिस्तामध्ये आहोत. तुम्ही ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये, म्हणून हे सगळं होऊ शकतं. त्याच्यानंतर तो काय म्हणतो? 10वं वचन वाचूया. तो काय म्हणतो? कारण आम्ही देवाच्या हाताने घडवलेले आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार करून ठेवले होते, यासाठी की त्याच्यामध्ये चालणे आम्हाला शक्य व्हावं. देव आपल्याला कुठली अशी गोष्ट देत नाही जी अशक्य. नेहमी लक्षात, असंभव गोष्ट कधीच देत नाही. तो असंभव संभव करणारा देव आहे. पण अशक्य गोष्ट तुम्हाला देत, शक्य होणाऱ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट रीतीने बाहेर. म्हणून असं जर वाटत असेल किती अवघड आहे, हे लोक इतके मूर्तीपूजक आहेत, इतकं गोंधळात आहेत, पण ह्यांना जाऊन सुवागत सांगणं किती अवघड आहे. देवाने जर तुम्हाला तिथं ठेवलं ना, फक्त त्यांच्यासाठी मध्यस्थी करत जा. एक दिवस येईल ते स्वतः येतील, विचारते प्रार्थना करा आमच्यासाठी. एका आमच्या इथं आमच्या बिल्डिंगमध्ये आत्ता ते ह्याला जाऊन आले, 6 दिवसाचं ते अयोध्या दर्शन करून आल्यानंतर त्यांच्या इथे भांडणं झाली काय ना, ब्रदर परत ते अंकल माझ्याकडे तिसऱ्या दिवशी माझ्याकडे आले. म्हणतात राजेश जरा प्रार्थना क्यों हुई ये सब हो रहा है मुझे पता नहीं. मी म्हटलं तुमको इतना दूर इतना पैसा डाल के जाके आए, उधर कुछ मिला नहीं, पता नहीं उधर क्या हो गया, पर तू हमारे लिए प्रार्थना. हमारे बहुत डिप्रेशन. ती बघा, तुम्ही ज्यावेळेस एक जीवनशैली घेऊन जिवंत असताना त्यावेळेस किती जरी, म्हणजे मला नेहमी गणपती बसवताना मला नेहमी त्रास. मी म्हटलं मी देणार नाही 1 रुपये. काय करायचं ते करा. मी सेक्रेटरी आमच्या सोसायटीला, नाही देणार मी पैसे. काय करायचं, काय उपटायचं ते उपटायचं. मला माझं मेंबरशिप कॅन्सल करायचं करून टाक. मी देणार नाही 1 पैसा देणार. मी कसबिनीकडे माझा पैसा कधीच पेरणार नाही. खडकावरती मला पेरायचं बिलकुल. काय होणार, तुम्हाला काय करायचं स्पष्ट रीतीने आम्ही उभा राहतो. नाही म्हणजे नाही. आम्ही मूर्ती पूजेला पैसे देणार नाही म्हणजे नाही. आम्ही ते करणार नाही म्हणजे करणार नाही. ती जे स्टँड आपण घेतो ती स्टँड एक जीवनशैली दाखवते. त्यांच्या विरोधात आपण जात नाही. त्यांना सांगतो की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे का बरोबर आहे ते चेक करा. कोणीतरी जर सांगितलं, बघा जर गांधीजी म्हटलं असं नाही आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, आपल्याला पारतंत्र्याचं स्वातंत्र्यामध्ये पाहिजे, तरच आपल्याला वाटायला लागलं की हा आपल्याला सगळ्यांना म्हणूनच स्वातंत्र्य मिळालं. लोक त्याच्या अगोदर लय वाटायचं लोकांना, पण जोपर्यंत एक मनुष्य उभा नाही राहिला तोपर्यंत भारत देशाला स्वातंत्र्य मिळू शकलं नाही. तसंच आहे, तुम्हाला प्रभूसाठी उभा राहा. एक जीवनशैली येते. बायबल असं सांगतो पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला, ते रक्त साक्षी व्हायला पण तयार. का लगेच मेले का ते? नाही, कोणी त्यांना हात लावू शकला नाही. ज्यावेळेस तुम्ही अशा रीतीने प्रभूसाठी चालत होता त्यावेळेस देव तुमचा उपयोग, त्यांची सावली पडली ते रोग बरं होतं. ते अशी जीवनशैली होते. आपल्याला तसं उभं राहायचंय. आपण जिथे जिथे वाकू लोकांसमोर तिथे तिथे सैतान आपल्याला काय करेल, आपल्याला अजून वाकू. आपण एक कित्ता होणार नाही. आपण एक उदाहरण होऊ शकत नाही. एक उदाहरण होण्यासाठी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. आणि कित्येक वेळेस ते उभं राहणं दिसताना विरोधाभास दिसतं की अरे हा विरोध उभा राहतो, आमच्या विरुद्ध उभा राहायचं दिसताना तसंच दिसतं ते.
पण ज्यावेळेस सत्य त्यांच्या समोर येतं, ज्यावेळेस त्यांच्या परिस्थिती अशा असतात, ज्या परिस्थिती त्यांना दिसतं की आम्ही एवढं सगळं करतोय तरी आम्हाला काय मिळत नाही, मग त्या डोक्यामध्ये पहिला विचार तुमचाच येतो. का? कारण तुम्ही ते जे करत होते त्याच्या विरोधात, म्हणून ते तुमच्याकडे जातात. ते अंकल मला येऊन म्हणतात की राजेश प्रार्थना कर, प्रेयर कर, क्या प्रॉब्लम हो रहा समझ में नहीं. मैं म्हटलं जरूर अंकल प्रेयर करेंगे, आप थोड़ा टाइम निकालना, मैं आपसे बात करूंगा इस विषय. त्याला समजलं मला काय बोलायचं. आप जो कर रहे हैं वो सही रहा है या गलत रहा है, इसके बारे में मैं आपसे बात करूंगा, है ना. जर त्याला खऱ्या अर्थाने बदलायचं असेल तर तो येईल, हा मुझे बता क्या सही रहा है. मी त्याच्यासाठी इन्व्हिटेशन देऊन ठेवतो. जसं प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस यहूदा इस्करियोतला इन्व्हिटेशन देत होतं, पण त्याने ते स्वीकारलं नाही. शेवटी पोट फुटून गेला. म्हणून प्रभू म्हणतो बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. मग आपल्याला बोलवायचं प्रत्येकाला, पण ज्यांना त्याने निवडलंय तो आपल्याकडे बरोबर येतो, है ना. आपल्याला प्रत्येकाला हाक मारायची, ये बाबा ये, चमत्कार बघ. चमत्कार घेणारे पण बोलवलंय मध्येच येतात, चमत्कार स्वीकारणारे पण बोलवलंय मध्येच, चमत्कारला नमस्कार करणारे पण बोलवले मध्ये. आमच्या इथं पुण्यामध्ये असा एक चर्च आहे, 20,000 लोक त्या चर्चमध्ये असतात. ते सगळे बोलवलेले निवडलेले असते. तर ज्या वेळेस आम्ही त्यांच्या घरामध्ये जातो, रिसेंटलीच आहे ना, हे ब्रदरच मला सांगतो की त्यांच्या घरामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या पाचशे कसे विश्वास 15 वर्ष झाले बाबतीत. मी म्हटलं ते बोलवलेले, ज्यांना देवाने निवडलेलं नाही, ते फक्त चमत्कारला नमस्कार करणार. म्हणून त्यांचं जीवन बदललं नाही. त्यांचं काय लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे. आणि ही जीवनशैली एक अधिकार देते आपल्याला. काय अधिकार देते? सैतानावरती विजय मिळवण्याचा. तुम्ही हे जिथे पृथ्वीवरती जे बांधता ते स्वर्गामधून तुमच्यासाठी बांधता. तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द देव कसा करतो? उचलून धरतो. हालेलुया. तो उचलून धरतो आपला शब्द, तो पडू देत नाही. तो म्हणतो तुम्ही माझी राजदूत आहात. दुसरे करिंथीचा 5वा अध्याय 20व्या वर्षामध्ये म्हणतो तुम्ही राजदूतासारखे आहात. बघा, एका देशाचा राजदूत जर दुसऱ्या देशामध्ये आहे तर अख्खं हे देश त्या राजदूतला प्रोटेक्शन देत असतं. माहिती, कोणी त्या राजदूताला हात लावू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे दुसरा देश आपल्यावरती लगेच हल्ला करतो. ती भीती असते. तशा रीतीने सैतानाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी राजदूत आहोत. सैतान तुम्हाला प्रोटेक्शन देईल, का त्याला माहिती आहे त्याचं राज्य काय करत परमेश्वर उद्ध्वस्त. म्हणून पौल असंच म्हणत नाही आपण राजदूत, वी आर अँबॅसेडर. ख्रिस्ताचे अँबॅसेडर, ख्रिस्ताचे राजदूत आपण. त्याच्या कार्यासाठी आपण त्याचे राजदूत आहोत. आपण त्याच्यासाठी त्याच्या नजरेमध्ये आपण एक मौल्यवान रत्नासारखे आहोत. मौल्यवान रत्नासारखे आहोत. परमेश्वर आपल्याला एका रत्नासारखा, एक स्टार सारखा बघतो, एक प्रकाशणारा स्टार, सदैव प्रकाशित असतात. आणि तो प्रकाश पाहून सगळे अन्य जातीचे, अन्य धर्माचे लोक येतात आणि म्हणतात तुमच्याकडे एक वेगळा प्रकाश आहे ना. तो प्रकाश पाहण्यासाठी लोक तुमच्याकडे. देवाची इच्छा हीच आहे की ह्या जगामध्ये कुणाचाही नाश हो, तर सर्वांना सत्याचा मार्ग करा. पण ही इच्छा असताना देखील तो म्हणतो सर्वजणच ते स्वीकारू शकणार नाही. माहिती, सर्व तो प्रकाशाचा मार्ग स्वीकारणार नाही. पण जर तुम्हाला आणि मला जर त्याने आज एकत्रित आणले, आम्हाला जर 250 किलोमीटर इकडे घेऊन आलाय, काहीतरी कारण की आपल्याला काहीतरी कुठेतरी त्याला बदलायचं आहे. त्याला वाटतं की आपण बदलू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला असं वाटतं की तुम्ही बदलू शकता. तुम्हाला वाटतं का? तुम्हाला आणि मला वाटतं का मी बदलू शकतो? जर वाटत असेल तर आज देवबाप तुमच्या जीवनामध्ये ते आमंत्रण करत आहे. तो म्हणत आहे तुला जर वाटत आहे तू बदलू शकतो तर मग आपलं जीवन मला समर्पित कर. होय, मी प्रभू 5 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर समर्पण केले. मग चेक कर. काय कर? चेक कर तुझं जीवन एक जीवनशैली आहे का? माझी जीवनशैली आहे का प्रभू? जर नाहीये तर पश्चातापाची करा. जर आहे तर येस, व्हेरी गुड. तुला माहिती आहे तुझी सावली पडले तरी रोग बरे होतात. तुझ्या एका शब्दाने भूत निघत असते. तू प्रार्थना केली तर रोग बरे होते. तुला माहिती आहे. जर असं होत आहे तर
देवाला धन्यवाद. ते म्हणतो तू माझा भला विश्वासू दास आहे. जर असं होत नाही, स्वतःच्याच घरातली परिस्थिती बदलू शकत नाही आपण. स्वतःच्याच घरचे लोक आपलं ऐकत नाही, आपण काही चुकीचं सांगत नाही तरी ते ऐकत नाही. याचा अर्थ कुठेतरी आपल्या जीवनशैलीमध्ये गडबड आहे. दुसऱ्यांना दोष द्यायचाच नाही. मी आजपर्यंत दुसऱ्यांना दोष देत असतो तर मी कधीच बदललो. मी ज्यावेळेस समजलं मला की मीच चुकीचं आहे, मी स्वतःला बदलत आहे. आजही मला वाटतं मी कुठेतरी मला बदलायचं. आजही जर कोणी आलं मला सांगितलं पास्टर हे असं चुकीचं तुम्ही असं करत नव्हतं, मी लगेच क्षमा मागतो. नाही, माझं चुकलं, मी असं नव्हतं केलं पाहिजे, मी आता बदलतो, मी असं नव्हतं वागलं पाहिजे. का? कारण आपण सर्वजण देवाच्या राज्यामध्ये आहोत आणि देवाचं राज्य आपलं रोज आणि रोज नवीन नवीन गोष्ट शिकवत आहे. हीच जीवनशैली प्रवेश ही आपल्याला दाखवते. तो परफेक्ट होता, पण तो परफेक्ट असताना देखील त्याने आपल्याला परफेक्शन दिले. त्याच्यामध्ये ते परफेक्शन आहे. म्हणून तो म्हणतो मीच वेळ आहे, तुम्ही पाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य. जो पण फळ नाही, जो पण जीवनशैली नाही, तो पण शिष्यत्व नाही. शिष्यत्व होण्यासाठी, शिष्यत्व मिळण्यासाठी जीवनशैली गरजेची. 3.5 वर्ष त्यांना तो शिष्यत्व शिकवत होता, पण 3.5 वर्ष लागले त्यांना. बायबल सांगतं ज्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्त त्यांनी पाहिला त्यावेळेस त्यांच्यामध्ये बदल. बघा, ते लोक चमत्कार करणारे लोक होते. शिष्य त्यांनी जाऊन चमत्कार केले, भूत काढले येशूच्या नावावर, सगळं काही केलं त्या शिष्याने. पण हे सगळं केलं देखील पण ते विश्वास राहिले नाही. शेवटच्या दिवशी ज्यावेळेस त्याला पकडलं, पळून दिले सगळे. रक्तसाक्षी व्हायला तयार होते का? पेत्र म्हणला प्रभू तुझ्यासाठी मी जीव दे. तोच पहिला पळाला, तोच पेत्र पहिला पळाला. म्हणून असं समजू नका की मी विश्वासी आहे, मी रोज बायबल वाचतो, प्रभू माझा उपयोग करत आहे, मी देवाच्या राज्यातला आहे आणि माझ्याद्वारे चमत्कार होतात. नाही नाही, हे सगळं काही असताना देखील शिष्य प्रभू येशूला सोडून पळून गेले. रक्तसाक्षी कधी झाले? ज्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला त्याला. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा की तो आहे आणि तो पुन्हा येणार आहे. हे भय आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी कार्यान्वित करायला, जीवनशैली कार्यान्वित करायला आपल्याला मदत करेल. आणि ते मदत करण्यासाठी त्याने सहकार्य दिले, तो म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा उतरला आणि ते प्रभूसाठी मरायला देखील तयार. मग जो पवित्र आत्मा आहे तर तुम्ही देवासाठी काही करायला तयार, देवासाठी मरायला देखील तयार व्हा, देवासाठी उभं राहायला. एक पास्टर तुम्ही सांगितलं आज असं वचन आहे, मी हे वचन वाचलं, स्वतः कन्फर्म केलं, मी आता बदलतो. तुम्ही सांगितलं म्हणून मी बदलत नाही, मी स्वतः वाचलं आणि मी मला ते समजलं म्हणून मी बदलतो. त्यावेळेस सैतानाचे अधिकार तुटायला, त्यावेळेस आपण विजयाचं जीवन जगायला, लोकांसमोर एक उदाहरण व्हायला. तोपर्यंत नाहीतर मग जायचे ते वैसे, जैसे ते वैसे. आपण डोळे बंद करूया. ही संधी प्रभू आज आपल्याला देत आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करूया. त्या प्रभूच्या हातामध्ये समर्पित. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Oh, rahal bara shekete, mara hashaka soto lo bara baba.